आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात अर्थातच काही राजकीय बातम्यांनी। नागपुरात पोहोचलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला पोलिसांनी रोखलं। पोलिसांनी अडवल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी पोलिसांचं बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला। आपल्या मागण्यांसाठी थेट विधानसभेवर धडकणाऱ्या या यात्रेला पोलिसांनी अडवलं। रोहित पवार यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। पंढरपुरातील मोर्चाची मुख्यमंत्र्यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली। नगर परिषदेने केलेल्या करवाढीच्या विरोधात मनसे आणि विठ्ठल परिवाराकडून हा मोर्चा काढण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ करवाढ रद्द करण्याचे आदेश दिलेत। पंढरपूर नगरपालिका प्रस्तावित करवाढ रद्द करण्याची मागणी होते आहे। या संदर्भात आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात प्रश्न मांडला आणि सरकारचं लक्ष वेधलं। नगरपालिकेच्या करवाढीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय। छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना ईडीकडून दिलासा मिळालाय। भुजबळ काका पुतण्यांचा पासपोर्ट नूतनीकरणाला ईडीनं कोर्टात विरोध केला होता, मात्र आता ईडीचा विरोध मावळलाय। ईडीनं भुजबळ यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या विरोधात उच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली। ईडीनं सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। आजचा दिवस आनंदाचा आहे। आम्ही छगन भुजबळ यांच्याकडे पेढे खाण्यासाठी जाणार असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। त्यांना काही वर्ष तुरुंगात ठेवलं, आता जामिनावर बाहेर आहात अशी दमदाटी केल्यानंतर भुजबळ यांनी काय चमत्कार केला हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जाणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। ईडीचे अधिकारी दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे। भुजबळ यांच्या विरोधातल्या केस संदर्भात त्या बोलत होत्या। कोर्टामध्ये केस दाखल असून सुद्धा ते परदेश दौरे करणार असतील तर याचिकेला काहीच महत्त्व दिलं जात नसल्याची टीका दमानिया यांनी केली। राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्षांनी राजीनामा दिलाय। आनंद दिरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। या राजीनाम्याच्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। शासकीय हस्तक्षेपामुळे दिरगुडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे। यापूर्वी आयोगातील काही सदस्यांनी सुद्धा राजीनामा दिला होता। मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। निरगुडे आणि इतर सदस्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात ते बोलत होते। दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी काहींचा डाव असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर इथल्या विधानभवन परिसरात पत्रकारांच्या सोबत अनौपचारिक गप्पा मारल्या। यामध्ये त्यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थ खातं आपण मागितलं होतं असा गौप्यस्फोट केलाय। दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत चर्चेत तोडगा निघाल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच बारामतीच्या जागेवर नाव निश्चित झालं असून आम्ही ताकदीनं लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेचं गेल्या 25 वर्षांचं ऑडिट केलं जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या गेल्या 25 वर्षातील काही आर्थिक व्यवहारांचं ऑडिट होईल। यासाठी 3 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। दरम्यान नागपूर बुडवणाऱ्यांचं सुद्धा ऑडिट करा अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। ते मुंबई मनपा ऑडिटच्या संदर्भात बोलत होते, तर सरकारमध्ये विविध घोटाळे म्हणता हे घोटाळे कुठे झाले असा प्रश्न फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विशेष तपास समितीची स्थापना करण्यात राज्य सरकारकडून औपचारिकपणे ती करण्यात आली आहे। अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली आहे। विधानभवन परिसरात विरोधकांनी सकाळी जोरदार आंदोलन केलं। राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। विरोधी पक्षनेते दानवे यांनी ऑक्सिजन मास्क लावून या आंदोलनात भाग घेतला। राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। बीडमध्ये संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना फिट राहण्याचा सल्ला दिला। निर्व्यसनी राहा आणि चांगलं अन्न खाऊन फिट राहा असं त्या म्हणाल्या। राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी जातनिहाय जनगणना करा अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय। 2020 मध्ये विधिमंडळ या संदर्भात प्रस्ताव मंजूर झाला होता।
मात्र ठराव पारित होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी न केल्याचा आरोप त्यांनी केला. वर्ध्यामध्ये सहकारी बँकांच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर ठरलेल्या अटींनुसार ठेवीदारांना पैसे परत केल्याचं बँकेच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान या संदर्भात सहकार मंत्र्यांच्या सोबत बैठक होणार असून या बैठकीत पुढचा निर्णय घेतला जाईल असं बँकेच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर सत्ताधारी नेत्यांना गावबंदी करू असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय. शेतकरी प्रश्न जर लोकप्रतिनिधी सभागृहात मांडत नसतील तर गावबंदी करू असा इशाराही तुपकर यांनी दिला. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील 39 गावांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचं समोर आलंय. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे नांदेडमधला हरभरा धोक्यात आलाय. दरम्यान तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून केली जाते. परभणीच्या गंगाखेड शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांच्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करतायत. कल्याण बाजारपेठ परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या रेड्याला जेरबंद करण्यात यश आलंय. रेड्यानं धुमाकूळ घातल्यामुळे अनेक वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान झालं. दुर्गाडी किल्ला परिसरात असलेल्या एका तबेल्यातून या रेड्यानं पळ काढला. मुंबईतील आरे परिसरात नव्यानं बांधण्यात आलेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याला भेगा पडल्याचं समोर आलंय. रस्त्याला भेगा पडल्यानं बांधकामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम राबवली जाते. समाजातल्या वंचित घटकांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती या उपक्रमाच्या माध्यमातून दिली जाते. लातूरमध्ये या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय. इथेनॉल निर्मिती बंदीच्या निर्णयामुळे साखर कारखानदारीचं प्रचंड नुकसान होतंय. त्यामुळे केंद्र सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केली आहे. नंदुरबारमधील शहादा इथे शहरातल्या रुग्णालयात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. भर दिवसा बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. शर्थीच्या प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद झालाय. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. नांदेडच्या हदगावमधल्या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला. अतिवृष्टीच्या नंतर अनुदान वाटप आणि अग्रिम पीक विमा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जळगावातल्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मानधनातली वाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा यासह विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन झालं. हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी सुरू केलेलं अवयव विक्रीचं आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलंय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या विनंतीनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय. बँकेचं कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्री करण्याचं आंदोलन करण्यात येत आहे. धुळ्याच्या ग्रामीण भागातील पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी अर्थात डाक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाला सुरुवात केली. 800 पेक्षा अधिक कर्मचारी या संपात सहभागी झालेत. कामाची वेळ 8 तास यासह विविध मुद्दे या आंदोलनात असणार आहेत. शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्याकडून हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. कांदा निर्यातबंदी, दुधाला अधिक भाव यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिर्डीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेससह पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या आहेत. माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वात शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आंदोलन करण्यात. नाशिकच्या देवळात समाज आक्रमक झाला. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुख्य चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला. उदगीर तालुक्यामध्ये
करडखेल पाटील मातंग समाजाच्याकडून रास्ता रोको करण्यात आला। आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। रास्ता रोकोच्यामुळे वाहतुकीवर मात्र मोठा परिणाम झाला। चंद्रपुरातल्या पोंभुर्णा इथे आदिवासी समाजाकडून तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। एप्रिलमध्ये झालेल्या आंदोलनाच्या नंतर 13 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात विरोधात ही निदर्शनं करण्यात आली। साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाजानं मोर्चा काढला। धनगर समाजाचा एसटी प्रवास आणि समाजाला आरक्षण मिळावं अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत। येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी हा सगळा परिसर अहमदनगरमध्ये कांदा ऊस आणि दूध शेतकरी संघटनेच्या शेतात राहुरी बाजार समितीच्या समोर महामार्गावरची वाहतूक रोखून धरण्यात आली। कांद्याची निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावर बंदी यासह विविध धोरणांचा यावेळी शेतकऱ्यांनी निषेध केला। जळगावमधल्या एरंडोल तालुक्यात खडके इथल्या 20 वर्षाच्या मुलं आणि मुलांवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस पुन्हा एकदा गुन्हा दाखल होऊन 4 महिने उलटले तरी बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आलेली नाही। त्यांच्यावर निलंबन किंवा कुठलीही कारवाई सुद्धा झालेली नाही। त्यामुळे मनसेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। अकोल्यातील अकोट तहसील कार्यालयाच्या जवळ सूतगिरणी कारागिरांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन देता सूतगिरणी विकली कशी याबद्दल चौकशी सोबत बँकेचे कर्मचारी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा सूतगिरणी कामगारांनी दिलाय। सिंधुदुर्ग संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 26,000 रुपये मानधन आहे। मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा पेन्शन म्हणून दिली जाते, ती दिली जावी यासाठीच हा संप सुरू आहे। दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती इथे 5 दिवसांपासून तरुणांचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे। आंदोलनाच्या 5व्या दिवशी आज जिवती बंदची हाक देण्यात आली होती। सर्वच उपोषणकर्त्यांनी प्रकृती खालावल्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा पुन्हा एकदा दिलाय। अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंपरी या गावात 2 कुटुंबांच्यावर हल्ला करण्यात आला। हल्लेखोर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आरपीआय आठवले गट आक्रमक झाला होता। राहता तालुक्यातल्या बाभळेश्वर इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अहमदनगरमध्ये दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। भाडेकरू इथे या आगीमध्ये इथे राहणारे भाडेकरू जखमी झाले। जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जळगावातील ममुराबाद इथे शिवरायांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। 13 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालं होतं। हा पुतळा पाहण्यासाठी राज्यभरातले पर्यटक आणि स्थानिक नागरिक सध्या प्रचंड गर्दी करतायत। सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याकडून शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यकर्त्यांनी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात पूजा केली। देवाच्या चरणी शरद पवार यांच्यासाठी प्रार्थनाही केली। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांनी परळीमध्ये बौद्ध विहारात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। यावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर सुद्धा उपस्थित होते। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी प्रभू वैजनाथाचं दर्शन घेतलं। गोपीनाथ मुंडे यांचे विचार शतायुषी व्हावेत असं साकडं यावेळेला पंकजा मुंडे यांनी घातलं। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती या निमित्तानं कृषी मंत्री
धनंजय मुंडे यांनी नागपूरमधल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। 1982 मध्ये शासनानं सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू केली होती। मात्र महाराष्ट्र शासनानं ही पेन्शन योजना बंद करून शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करण्यात येतोय। ही पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी नागपूरच्या विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे। यासाठी भंडारा जिल्ह्यातील हजारो कर्मचारी रवाना झाले आहेत। मराठा नेते मनोज जरांगे यांना डिस्चार्ज देण्यात आला। बीडच्या अंबाजोगाई इथल्या रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आलं। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला। मी माझ्या जीवाची पर्वा केली तर समाजातली मुलं अडचणीत येतील, सर्व कार्यक्रम वेळेवरतीच होणार असंही जरांगे म्हणाले। वर्ध्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मशाल मोर्चा काढण्यात आला। सेवाग्राम आश्रमापासून या मशाल मोर्चाला सुरुवात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला। गोंदियामध्ये अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांच्याकडून एक विशेष मोहीम राबवली जाते। हेल्मेट न घालणाऱ्यांना अडवलं जातंय। हेल्मेट न घातल्यानं होणाऱ्या अपघातांचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट न घालणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर आता दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत। कसारा ते इगतपुरीच्या दरम्यान रेल्वे सेवा पूर्ववत करावी। मालगाडीचे 7 डबे रुळावरून घसरल्यानं ही रेल्वे सेवा पूर्णतः विस्कळीत झाली होती, पण अखेर ही रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे। मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इथेच थांबूयात, पण एक महत्त्वाची आठवण, दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SITची चौकशी केली जाणार आहे। राज्य सरकारनं पोलिसांना लेखी आदेश दिलेत आणि यावरून आता राजकारण तापलंय। नेमकं काय घडलंय पाहणार आहोत पुढच्या काही क्षणांमध्ये। माझी